काही हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला। हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी 10 वर्ष आम्ही ते जपलेले आहेत। भाऊ आज परत घरी येत आहेत याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे। काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे। ठीक आहे, काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये, पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता, तो राजकीय दुरावा होता। कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा तेव्हा माझ्या इलेक्शन मधलंही काढा। हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे। पण स्थानिक कार्यकर्ते ह्याच्यामुळे नाराज झालेले आहेत असं कळतं, तुम्हालाही काही जण भेटणार नाही, मला सकाळी काही भेटून गेले, कारण आता तर प्रवेश झालेला अर्थातच आहे। साहजिक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट आपल्यालाच मिळावं, त्याच्यामुळे साहजिक आहे ना की जेव्हा आपण एखादा प्रवेश कुठल्याही पक्षात घेतला जातो तेव्हा अर्थातच तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता येणं अतिशय म्हणजे साहजिक आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे। आणि मग आमचा सगळ्यांचा अधिकार असा आहे की त्या स्थानिक नेत्यांची समजूत काढणे, त्यांना वेळ देणे आणि का पक्षाने हा निर्णय घेतला। एक तर अनेक लोक असे त्याच तालुक्यातले आहेत ज्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता, हा निर्णय लादलेला नाही। मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या, पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या, आय रिपीट, इंदापूरचे अनेक मोठे नेते, पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे। त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील, त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार आहे। आणि मी उद्या इंदापूरला जाणार आहे, जमलं तर आजच जाईल, आज वेळ नाही मिळाला तर मी उद्या जाणार। प्रवीण माने तिथले जे नेते आहेत त्यांनी सांगितले की 2 दिवसात कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, परंतु मी इच्छुक आहे विधान मार्गदर्शन घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता, हा निर्णय लादलेला नाही। मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या, पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या, आय रिपीट, इंदापूरचे अनेक मोठे नेते, पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे। त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील, त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार आहे। आणि मी उद्या इंदापूरला जाणार आहे, जमलं तर आजच जाईल, आज वेळ नाही मिळाला तर मी उद्या जाणार। प्रवीण माने तिथले जे नेते आहेत त्यांनी सांगितले की 2 दिवसात कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, परंतु मी इच्छुक आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी। अर्थातच लोकशाही आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अर्थातच की एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत, आपलं तिकीट, आता तुम्हाला वाटलं इंदापूर मधून लढावं, अर्थातच तुम्ही तिकीट मागू शकता आमच्याकडे किंवा कुठेही आणि तुम्ही इलेक्शन लढू शकता, त्याच्यात गैर काय। मराठा आरक्षणाबाबत एमआयएम कडून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी काही प्रस्ताव आलेला नाही, माझ्या तरी कडे तो आलेला नाही। जर मोठ्या नेत्यांकडे किंवा मीटिंग मध्ये गेला असेल तर त्याची माहिती मला नाही, पण मी तरी काही वाचलेलं नाही। आला असेल तर मुंबईच्या आमची जी टीम सीट शेअरिंगला बसते त्यांना विचारावं लागेल, ते आहेत सगळे मुंबईत, तुम्ही विचारू शकता। मराठा आरक्षणाबाबतीत साहेबांनी वक्तव्य केले की 75% वरती आरक्षण तामिळनाडूमध्ये दिलं जातं, तर महाराष्ट्रात का नाही, याच्याबाबत केंद्राने पुढाकार घ्यावा। बरोबर आहे, मी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त 10 वर्षात संसदेमध्ये, कारण का हा निर्णय इथे होणार नाहीये, तो संसदेत होणार आहे, ते या देशातलं सगळ्यात उच्च मंदिर आहे लोकशाहीचं जिथे हा निर्णय होईल, तर त्या निर्णयामध्ये तो निर्णय जोपर्यंत पार्लमेंटला येत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही। आणि सगळ्यात जास्त मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा, या 5ही समाजांचा ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त जर कुठला पक्ष बोलला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आणि दरवेळी जेव्हा कुठलंही बिल, आधी ते मोदी सरकार होतं,
आता एनडीए सरकार आहे, या तिन्ही म्हणजे दोन मोदी सरकार आणि तिसरं एनडीए सरकार यांनी जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा केली, ही आमची भूमिका राहिलेली आहे. तुम्ही बिल आणा, बिल आणि चांगली चर्चा करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही पूर्ण ताकदीने, कुठलंही सरकार असू दे त्याच्याबरोबर आम्ही मतदान करू. काही जिल्ह्यातील काही आमदार जे पूर्वी तुमच्या सोबत होते, आता दादा सोबत होते, काही संपर्कात येतात किंवा ते काही त्यांचा पक्ष प्रवेश होतो. मी कुणाशीच संपर्क कधीच तोडत नाही, त्याच्यामुळे माझा कुणाशी संपर्क तुटलाच नाहीये. मी सगळ्यांशी बोलते, सगळे माझ्याशी बोलत का नाही हे मी नाही कंट्रोल करू शकत. मी सगळ्यांशीच बोलते. त्याच्यामुळे कोणी कुठेही फिरून गेला असेल, कुठल्या पक्षात गेला असेल, कोण अजित पवार बरोबर गेला असेल, कोण बीजेपीत गेला असेल, कोण काँग्रेसमध्ये, कोण शिवसेना, कोण शिंदे गट, कुठे गेले तरी मी सगळ्यांशीच बोलते. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता कोणाचा नंबर आहे पुणे जिल्ह्यात? म्हणजे कोण आता हे सगळे निर्णय आदरणीय पवार साहेब घेतात, त्याच्यामुळे नंबर असा नाही. हा विचारासाठी सगळे येत आहेत, महाराष्ट्राच्या हितासाठी येत आहेत. आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचलं तर हेडलाईन गेले 1 महिना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे. रोज तुम्ही बघा, रोज वर्तमानपत्र काढलं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती. मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छिते आणि वर्तमानपत्र कालचा टाइम्स ऑफ इंडिया काढून बघा, फ्रंट पेज न्यूज आजचा काढून बघा, त्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने एक गोष्ट येते की असंच जर राहिलं तर महाराष्ट्र ज्या पद्धतीने आज चालवला जातोय त्याच्यामध्ये सरकारी पगार, आय रिपीट, सरकारी पगार ही सगळ्यांना देणं अडचणीत येऊ शकतं, असं वर्तमानपत्राचा डेटा सांगतो. एक दुसरी महत्वाची गोष्ट की आर्थिक जे आपण लोन घेतलेलं आहे ते रोज वाढत चाललंय, ते 2 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे. ही दुसरा मुद्दा. आणि म्हणजे आपल्यावर आहे लोन, आपल्याला परतफेड करायची त्याची. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक स्कीम्स अशा आहेत ज्याचा निधी, ज्याचा उल्लेख माननीय गडकरी साहेबांनी केला की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे, आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत. हे मी एकटी म्हणत नाहीये विरोधक म्हणून, माननीय गडकरी साहेबांचं स्टेटमेंट आहे. आणि आणखीन एक गोष्ट की तुमच्या चॅनलवर येते आणि पेपरमध्ये येते की जेव्हा जेव्हा कॅबिनेट किंवा कुठला निर्णय होतो तेव्हा फायनान्स मिनिस्ट्री, वित्त विभाग ऑब्जेक्शन घेतं, तरी कॅबिनेट रेटून निर्णय घेतं सातत्याने. मग जमीन असेल, कुठले त्यांचे काय घोटाळे करतात, काय कळत नाही बाबा, पण या सगळ्यामध्ये सातत्याने फायनान्स डिपार्टमेंट जेव्हा ऑब्जेक्शन घेतं त्याला मानलं जात नाही. फायनान्स डिपार्टमेंटचे निर्णयला खेराची टोपली दाखवली जाते, हे दुर्दैव आहे. आणि त्यांना ओव्हर रूल करून महाराष्ट्र सरकारमध्ये निर्णय होत आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती ही अतिशय अडचणीत आहे. हे सातत्याने तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून दिसतंय. बारामती विधानसभा निवडणूक लढतील की नाही याच्याबाबत सस्पेन्स आहे. दादांनी स्पष्ट अजून सांगितलेलं नाही की मीच निवडणूक लढवणार आहे. काल देखील बोलताना म्हणले की मी उमेदवार देईल, म्हणजे स्वतः उमेदवारी करणार आहेत त्यांनी, त्याबाबत अजून सस्पेन्स ठेवलाय दादा. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष नाही का. लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तुमच्याकडे सक्षम उमेदवार तयार आहे बारामतीसाठी, आणि असेल तर महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत. आणि दुसरं एक गोष्ट मी फक्त आमच्याकडे सांगत नाही, भारत हा इतका अप्रतिम देश आहे की त्याच्या टॅलेंटची कमतरता नाही. त्याच्यामुळे मीही असं समजू नये, मी माझ्यापासून म्हणते की आय एम इनडिस्पेन्सेबल, अशा भ्रमात माझ्या सकट कोणी राहू नये. कारण काय, हा देशात प्रचंड टॅलेंट आहे सगळ्याच कामासाठी. तुमच्यामध्ये पण सगळ्यांमध्ये केवढं टॅलेंट आहे बघा ना. हिंदी मध्ये आता अरे बाप रे, अभी छोड़ो, मुझे अंदर जाना है.